सो हॅलो ट्रेडर्स, बघा प्रत्येक ॲज अ बिगिनर ट्रेडर जो पण या मार्केटमध्ये येतो त्याला सर्वात पहिले याच गोष्टी वाटतात की या मार्केटमध्ये मी एंटर केल्याच्या नंतर माझी लाईफस्टाईल इकडनं आता चेंज होईल. म्हणजे काय की माझ्याकडे चांगला पैसा असेल, माझं स्वतःचं घर असेल, एक गाडी असेल आणि चांगलं कॅपिटल असेल. बट ज्यावेळेस या मार्केटची रिअलिटी त्यांना माहीत पडते ना, त्यावेळेस त्यांना समजते की ट्रेडिंग ही सोपी गोष्ट नाही. बघा जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच व्हिडिओमध्ये की ट्रेडिंगला जर जास्त कॉम्प्लिकेटेड नाही केलात किंवा ट्रेडिंगमध्ये जर नॉर्मली आणि तुम्ही चांगल्या डिसिप्लिननी ट्रेड करताय तर तुमच्यासाठी खूप इझी असू शकते. बट ॲज अ बिगिनर ज्यावेळेस या मार्केटमध्ये येतो त्यावेळेस आपण मोठे मोठे स्वप्न बघून आलेलो असतो, सोशल मीडियावर बघून आलेलो असतो. ठीक आहे की हा शून्यातून उभा राहिला, आता एवढं मोठं त्यांनी साम्राज्य उभं केलंय, म्हणजे फुल असं मूवीवाली स्टोरी असते, बरोबर. बट याच्या अगेन्स्ट ज्यावेळेस रिअलिटीची गोष्ट येते त्यावेळेस काहीतरी वेगळं घडते आपल्यासोबत. आपण हाच विचार करत असतो एंड टू एंडला की प्रॉफिट राहू द्या बाजूला, मला मी टाकलेला कॅपिटल किंवा मी टाकलेले पैसे या मार्केटमध्ये परत भेटू द्या. हेच गोष्टी घडतात, ही रिअलिटी आहे या मार्केटची. तुम्हाला सोशल मीडियावर खूप जास्त करून वेगळ्या गोष्टी दाखवल्या जातात, बट मी तुम्हाला या मार्केटची प्रत्येक रिअलिटी दाखवेन. सो नेहमी लक्षात ठेवा, मार्केटमध्ये काम करताय तर ॲज अ डिसिप्लिनने तुम्हाला काम करायचं आहे. बघा स्वप्न बघा आणि या मार्केटमध्ये ती स्वप्न पूर्ण देखील होतात. बस या मार्केटमध्ये टाइम द्यावा लागतो, डिसिप्लिन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कन्सिस्टन्सीने काम करावं लागते. खूप दिवस जातात तुम्ही ॲज अ सक्सेसफुल ट्रेडर होण्यासाठी आणि तुमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी. तर नेहमी लक्षात ठेवा, या मार्केटमध्ये प्रामाणिकपणे काम करा, कन्सिस्टन्सी ठेवा, डिसिप्लिन ठेवा आणि या मार्केटमध्ये तुम्ही बघितलेले स्वप्न पूर्ण करा. सो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो तुमची रजा. तुमच्या तुमच्या फॅमिलीची आणि तुमच्या कॅपिटलची काळजी मात्र घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.